छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या वतीने पुन्हा एकदा अतिक्रमण काढायला सुरुवात झालेली आहे। आपण बघू शकता की या जे दिल्ली गेट ते हर्सुल टी पॉइंट आहे त्या रस्त्यावरील अतिक्रमण आता हे जेसीबीद्वारे पाडलं जात आहे। यापूर्वी पैठण रोड असेल, जालना रोड असेल, नगर रोडवरील पडेगाव असेल या ठिकाणचं पालिकेने अतिक्रमण हटवलं होतं। शहरामध्ये जे मुख्य रस्ते आहेत, जे प्रवेश करणारे रस्ते आहेत, या रस्त्यावरील प्रामुख्याने अतिक्रमण काढल्या जात आहे। या महापालिकेच्या अतिक्रमण ज्या कारवाया होतात त्या कारवायामधली ही सर्वात मोठी कारवाई आपल्याला बोलण्यासाठी महापालिकेचे उपायुक्त आपल्यासोबत आहेत। सर, पुन्हा एकदा आज कारवाईला सुरुवात झाली, किती मीटर अतिक्रमण काढले जाणार आहे आणि कुठपर्यंत काढले जाणार आहे? आजचं जे अतिक्रमण आहे हे आम्ही दिल्ली गेटपासून सुरू केलेलं आहे। अतिक्रमण निष्कासन हे हर्सुलचं जे टी पॉईंट आहे त्या हर्सुलच्या टी पॉईंटपर्यंत आपण हे काढणार आहोत आणि याच्यामध्ये साधारण 500 ते 550च्या दरम्यान ह्या वेगवेगळ्या आस्थापना आहेत व्यावसायिक स्वरूपाच्या आणि जे घरं आहेत त्या घरांना मात्र आपण 15 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिलेली आहे। सर, किती मीटरपर्यंत आता अतिक्रमण काढलं जाणार आहे? सेंटरपासून किती मीटरपर्यंत? आपण एकूण अंतर हे जे गृहीत धरलेलं आहे ते 35 मीटरचं आहे आणि डिवायडरपासून दोन्ही बाजूला 17.5 मीटर एवढं आपण आज रिकामं करतोय। नक्कीच हे होते महापालिकेचे उपायुक्त संतोष भावळे आणि महापालिका कुठेतरी ॲक्शन मोडवर आलेली दिसते। शहरामध्ये जे मुख्य रस्ते आहेत ते मुख्य रस्ते मोकळे करण्याचं काम महापालिकेच्या वतीने या ठिकाणी करण्यात येत आहे। कॅमेरामन हर्षल निकमसह संजय सर्वोदय TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।